श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर एकदा मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ. कारण स्वामी म्हणतात, ज्याच्यापर्यंत हा संदेश पोहोचतो त्याच्यावर माझी विशेष कृपा असते. कदाचित आज तुम्ही खूप मोठ्या आर्थिक संकटातून जात आहात. पैसा येतो पण टिकत नाही. काम होतं पण यश मिळत नाही. लोक साथ देतात पण वेळ आली की सोडून जातात. पण भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला निराश होऊ देणार नाहीत. कारण या संदेशाच्या शेवटी स्वामी तुमच्यासाठी एक असा आशीर्वाद देणार आहेत जो तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. जर गेल्या काही दिवसांपासून तुमच्या घरात पैशाची अडचण वाढली असेल, कितीही मेहनत करून पैसा टिकत नसेल, कर्ज, चिंता आणि अपमान यामुळे मन थकलं असेल, तर हा योगायोग नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनातील दारिद्र्य संपण्याची वेळ जवळ आली आहे. पण त्याआधी हा संदेश पूर्ण ऐका. कारण शेवटी स्वामी एक अशी गोष्ट सांगणार आहेत जी तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती बदलू शकते. तुमच्या घरातील वाईट वेळ आता जास्त दिवस राहणार नाही. मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण यामध्येच एक असा स्वामी उपाय सांगितला जाणार आहे जो अनेक भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवून गेला आहे. भक्त हो, तुमचा जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पाहूया स्वामींचा आजचा संदेश. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी व्यक्ती पैशाच्या अडचणीमुळे आतून तुटली आहे. जी व्यक्ती दिवसरात्र मेहनत करते पण तरीही घरात पैसा टिकत नाही. कदाचित तुम्हीही सध्या खूप मोठ्या आर्थिक संकटातून जात आहात. कर्ज वाढत आहे, कमाई कमी आहे, घरातील जबाबदाऱ्या वाढत आहेत आणि मनात सतत भीती आहे, उद्या काय होईल. भक्तांनो, जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर समजा श्री स्वामी समर्थ यांनीच तुम्हाला इथे आणले आहे. कारण स्वामी आज तुम्हाला सांगू इच्छितात, घाबरू नकोस, ही वेळ कायमची नाही. हो भक्तांनो, पैशाची अडचण माणसाला फक्त बाहेरून नाही तर आतून देखील कमजोर बनवते. जेव्हा खिशात पैसे नसतात तेव्हा माणूस स्वतःच्या लोकांपासूनही दूर जाऊ लागतो. मनात सतत चिंता राहते. घराचा खर्च कसा चालेल, कर्ज कसं फेडू, मुलांचं भविष्य काय, उद्याची गरज कशी भागवू. कधी कधी तर अशी वेळ येते की माणूस रात्री शांत झोपतही नाही. डोळे मिटले तरी चिंता संपत नाही. पण भक्तांनो, स्वामी म्हणतात, ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्या घरात एक दिवस समृद्धी नक्की येते. आज तुम्ही ज्या कठीण परिस्थितीतून जात आहात ती तुमची शेवटची अवस्था नाही. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. कारण मोठं सुख देण्याआधी मोठा संघर्ष सहन करावा लागतो. हे लक्षात ठेवा भक्तांनो. अनेक वेळा पैसा उशिरा येतो पण योग्य वेळी येतो. स्वामी कधीही आपल्या भक्ताला उपाशी ठेवत नाहीत. कधी कधी आपण निराश होतो कारण आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होत नाहीत. पण स्वामींची वेळ वेगळी असते. तुम्ही आज ज्या गोष्टीसाठी रडत आहात, उद्या त्याच गोष्टींसाठी स्वामी तुम्हाला आनंद देतील. भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत. पैसा फक्त मेहनतीने नाही तर सकारात्मक ऊर्जेने आणि श्रद्धेनेही येतो. घरात सतत नकारात्मक वातावरण असेल, राग, भांडण, अपशब्द असतील
तर लक्ष्मी टिकत नाही. म्हणून आजपासून काही गोष्टी लक्षात ठेवा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामींचं नाव घ्या. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे 3 शब्द तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकतात. दर गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. शक्य असेल तर गरीब व्यक्तीला अन्नदान करा. कारण स्वामी म्हणतात, जे दुसऱ्याला देतात त्यांच्या घरात कधी कमतरता राहत नाही. भक्तांनो, पैशाची अडचण फक्त नशिबामुळे नसते. कधीकधी चुकीच्या विचारांमुळेही दारिद्र्य वाढतं. सतत भीती बाळगणं, स्वतःला कमजोर समजणं, माझ्याकडून काही होणार नाही असं म्हणणं, हीच गोष्ट माणसाची शक्ती कमी करते. स्वामी म्हणतात, तुझ्या शब्दात शक्ती आहे. म्हणून आजपासून नकारात्मक बोलणं बंद करा. त्याऐवजी रोज म्हणा, स्वामी माझ्या सोबत आहेत. माझ्या घरात सुख आणि समृद्धी येत आहे. माझ्या अडचणी संपत आहेत. भक्तांनो, विश्वास ठेवा. मनापासून बोललेले शब्द जीवन बदलू शकतात. आज अनेक लोक श्रीमंत आहेत, पण मनाने गरीब आहेत. आणि काही लोकांकडे कमी पैसा असतो, पण मनाने खूप समाधानी असतात. स्वामी म्हणतात, खरी श्रीमंती मनाच्या शांततेत असते. म्हणून पैशासाठी मेहनत करा, पण स्वतःची शांती गमावू नका. कधीकधी आपण दुसऱ्याचं जीवन पाहून दुःखी होतो. त्याच्याकडे सर्व काही आहे आणि माझ्याकडे काहीच नाही. पण भक्तांनो, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आज दुसऱ्याची चांगली वेळ आहे, उद्या तुमचीही येईल. फक्त श्रद्धा सोडू नका. स्वामींच्या दरबारात उशीर होतो, पण अन्याय होत नाही. तुम्ही केलेली मेहनत वाया जाणार नाही. तुमचे अश्रू वाया जाणार नाहीत. तुमच्या प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत आहेत आणि योग्य वेळी त्याचं उत्तरही मिळेल. भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, तुझ्या घरात सुख येणार आहे. कदाचित अचानक नवीन काम मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात फायदा होईल किंवा तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडेल. पण त्यासाठी मनात विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण भीती माणसाला थांबवते आणि श्रद्धा पुढे चालायला शिकवते. भक्तांनो, आजपासून एक गोष्ट करा. रोज रात्री झोपण्याआधी 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींना सांगा, स्वामी माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर करा. मनापासून केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. स्वामी भक्तांच्या अश्रूंना समजतात. तुम्ही फक्त हार मानू नका. कठीण काळ कायम राहत नाही. आज परिस्थिती वाईट आहे, पण उद्या बदल होणारच. लक्षात ठेवा, एक छोटासा दिवा देखील मोठा अंधार दूर करू शकतो. तसंच थोडीशी श्रद्धा देखील मोठं संकट दूर करू शकते. भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आता सर्व संपलं आहे, तर हा संदेश पुन्हा ऐका. कारण स्वामी म्हणतात, जिथे सर्व आशा संपतात, तिथून माझा चमत्कार सुरू होतो. तुमच्या जीवनात देखील चमत्कार होऊ शकतो. फक्त मन शांत ठेवा. वाईट विचार दूर ठेवा. दुसऱ्याचा हेवा करू नका आणि मेहनत करणं कधीही थांबवू नका. स्वामी फक्त प्रार्थना करणाऱ्यांना नाही, तर प्रयत्न करणाऱ्यांनाही आशीर्वाद देतात. म्हणून काम करत राहा. छोटं काम असो किंवा मोठं, मनापासून करा. कारण प्रत्येक प्रामाणिक मेहनतीचं फळ एक दिवस नक्की मिळतं. भक्तांनो, तुम्ही गरीब नाही आहात. तुमच्याकडे श्रद्धा आहे आणि श्रद्धेपेक्षा मोठी संपत्ती दुसरी नाही. आज तुम्ही संघर्ष करत आहात, म्हणून उद्या तुम्हाला यशाची किंमत समजेल. स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत. तुम्ही फक्त सकारात्मक राहा. घरात प्रेम ठेवा. आईवडिलांचा आदर करा. गरजूंना मदत करा. कारण ज्या घरात चांगले विचार असतात, त्या घरात स्वामींचा आशीर्वाद कायम राहतो.
भक्तांनो, हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जी व्यक्ती आज पैशाच्या अडचणीमुळे खूप त्रासात आहे, कारण कदाचित स्वामी त्यालाही आशा देऊ इच्छित आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. भक्त हो, मी फक्त एक माध्यम आहे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची इच्छा, स्वामींची लीला, कारण स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ.